अलिबाग शहरातील महेश टॉकीजच्या परिसरात पार्क केलेल्या दुचाकीच्या डिकीतून 65,000 रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली आहे। 3 अज्ञात चोरट्यांनी ही रक्कम लंपास केली असून अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। दिनांक 10 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रवीण केन्नी वय वर्ष 43 राहणार अलिबाग यांनी आपल्या MH06 CK 1318 या दुचाकीच्या डिकीत 65,000 रुपये रोख ठेवले होते। ही रक्कम श्रीकृपा पतसंस्थेच्या खातेधारकांची असून फिर्यादी काही आर्थिक व्यवहारांसाठी ती घेऊन जात होते। फिर्यादीने दुचाकी बँक ऑफ बडोदा महेश टॉकीजच्या बाजूला पार्क केली होती। त्याचवेळी 3 अज्ञात चोरट्यांनी संधी साधत डिकीतील रोख रक्कम चोरून नेली आहे। काही वेळाने फिर्यादी परत आल्यावर त्यांना चोरीची बाब लक्षात आली आणि त्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 41/2025 नोंदवण्यात आला असून भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 303-235 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून पोलीस निरीक्षक साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार 802 पाटील हे तपास करीत आहेत। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय। या घटनेत एकूण 65,000 रुपयांची रोकड चोरीला गेली आहे। चोरीमध्ये 3 अज्ञात इसमांचा सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।